मालिकेमध्ये दाखवलं गेलं, चित्रपटामधनं दाखवण्यात आलं स्वामी समर्थ प्रकट कसे झाले, त्याच्या पलीकडे स्वामी आहेत। स्वामी समर्थांचे जे चित्रपट आले, मालिका आल्या, त्यामध्ये त्यांच्या लोकांना जे निदर्शनास आलं किंवा त्यांना वाचिक जे कळलं ते त्यांनी जनतेसमोर आणलं। पण वास्तविक स्वामी समर्थांचा जन्म नाहीये, स्वामी समर्थ प्रगट झालेले आहेत। ते प्रकटन जे आहे ते भूमीमधनं आलेले आहेत। स्वामी समर्थांचा आता त्याला शिष्य म्हणायला लागेल, भक्तच म्हणायला लागेल। खेडे ग्रामामध्ये पंजाब प्रांतामध्ये येतं ते पंजाब प्रांतामध्ये एक मुलगा साधारण 8-1 वर्षाचा, तो रोज गोट्या खेळायचा। तो काय करायचा तर एका बाजूने स्वतः खेळायचा आणि दुसरीकडे पण तोच खेळायला जायचा। पण काय म्हणायचा, देवा आता तुम्ही खेळा। पण देव नसत येत नसे, हा स्वतःच खेळायचा। मग प्रत्येक वेळा हा जिंकायचा, कारण स्वाभाविक आहे, जर हा दोन्हीकडे खेळला तर जिंकणार हाच। असा बराचसा काळ गेला, तेव्हा स्वामी म्हणाले का आता आपल्याला जायला हवं, याच्यावर कोणतरी खेळायला पाहिजे। म्हणून कलियुग आहे आणि कलियुगामध्ये कलीचा जो प्रताप आहे हा भयंकर आहे। एकेकाळी रामाकडे होता अधिष्ठान, दुसऱ्या काळामध्ये कृष्णाकडे आलं, दत्तगुरूंकडे आलं। तर असे हे एक काळामध्ये एक विभूती येऊन गेली त्या काळाला रक्षण करण्यासाठी, धर्मरक्षणार्थ हे सगळे अवतार झाले। आणि धर्माला आलेली जी ग्लानी होती ती निवारण करण्यासाठी ह्या देवतेने अवतार घेतले। पण कलियुग आहे असा आहे का तो कुणाला झेपणारा नाही, कारण ह्याच्यामध्ये बरचसं जे अवतार मालिकामधले अवतार जे आहेत त्याच्यामध्ये मर्यादित काम दिसते सगळीकडे। म्हणजे चमत्कार झाले म्हणा किंवा त्या परमेश्वराच्या लीला असतील, त्या लीलेमधनं त्याने जे काय केलं, दाखवलं किंवा केलं ते एक बंधनकारक आहे। आणि बंधनमुक्त अवतार तो स्वामी समर्थ। कारण कलियुगामध्ये कलियुगाचा जो दाह आहे तो अवताराला झेपत नसेल, म्हणून प्रत्यक्ष परब्रह्म जो आहे, जो अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हटला, ते स्वतः आले निमित्त केलं त्या जयसिंग नावाच्या मुलाचं। स्वामी समर्थ त्याच्या समोर भूमी विभागून प्रगट झाले। त्यावेळेला काळ असा म्हणजे काय, भूमी स्थिर झाली, पक्षी वगैरे पशुपक्षी नाचू लागले, मंजुळ गाऊ लागले। समुद्राला जसे काय तुफानच आला अशी हवा बेभान व्हायला लागली, असं मंजुळ स्वरामध्ये पक्षी किळबिळ करू लागले। असा एक मंजुळमय मंगल